24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणी संदर्भातली इशारा सभा येत्या 23 डिसेंबरला बीडमध्ये होतीये। जरांगे पाटलांच्या उपस्थितीत ही विराट सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि समाज बांधवांची नियोजन बैठक होतीये। मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमध्ये आता ही पहिलीच सभा होतीये। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिलाय। विरोधात गेलेल्यांना बघून घेऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय आणि त्यामुळे आरक्षणावरनं पुन्हा एकदा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। विरोधात गेलेल्यांना बघून घेऊ, मनोज जरांगेंची पुन्हा दमबाजी। जरांगेंनी अशी भाषा वापरू नये, प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर निशाणा। सरसकट कुणबी पत्र जात प्रमाणपत्र देणं याचा आम्हाला पाठिंबा नाही। मराठा आरक्षणाची चर्चा सुरू असतानाच आधी नितेश राणे आणि नंतर छगन भुजबळांनीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायला विरोध दर्शवला। यावेळी भुजबळांनी जरांगेंची मागणी किती चुकीची आहे हे देखील आकड्यानिशी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला नव्हे तर झुंडशाहीला आपला विरोध असल्याचा घणाघातही केला। पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे। सगळे तर तेच बोलताय, मग मलाच कशाला टार्गेट करताय? मी काय विरुद्ध बोललो? कशाच काय झाली गडबड? काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेला आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल। पोलिसांचा रिपोर्ट, पोलीस भुजबळांनी थेट सभागृहातच आपबीती जाहीर केल्यानं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही भुजबळांची पाठराखण केली गेली। पण आता जरांगेंनी या सर्वच नेत्यांना पुन्हा इशारा दिल्याचं पाहायला मिळतं। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आम्ही बघून घेऊ असा धमकीवजा इशारा जरांगेंनी दिला। हे रडून सरकारला फसवायला लागले, सरकारवर दबाव आणायला लागले, देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले। याला घ्यायच्या त्याच्या केशी मागं करू, याला या नाही झोप, याला या आंदोलनाचं काही नाही, याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही। इतका घातकी माणूस उभ्या आयुष्यात बाकीच्या गोरगरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे। जरांगेंच्या या धमकीवजा इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांनीही जोरदार पलटवार केला। जरांगेंनी पाहून घेतो, याला दाखवतो, त्याला दाखवतो ही भाषा वापरू नये। जरांगे देवेंद्र फडणवीस यांना नेहमी टार्गेट करतात। शरद पवार, रोहित पवार यांच्या बाबतीत जरांगे कधी बोलले नाहीत असा आरोप दरेकरांनी केला। आमचा आक्षेप हाच केव्हा बघून घेऊ, छाताडावर नाचू, पायदळी तुडवू अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलणं उचित नाही हे त्या ठिकाणी मी असेल, खालच्या सभागृहात नितेश राणे असतील यांनी सांगितलंय। आणि मराठा समाज हा काय आंदोलनात आला म्हणजे त्या ठिकाणी तो सगळा आपला झाला अशा भ्रमात काही कोणी राहायचं कारण नाही। एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी चर्चा झाली। जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला। पण जरांगेंच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मात्र विधिमंडळात दुफळी दिसून आली। गुरुवारी सुरेश धस यांच्यासारख्या काहींनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायला विरोध दर्शवला। त्यामुळे जरांगेंच्या मागणीला आता मराठा नेतेच उघड विरोध करू लागल्यानं आरक्षणाच्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। धाराशिवमध्ये आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार आहे आणि या सभेच्या नियोजनासाठी बैठकीत ओबीसी नेत्यांमध्येच अंतर्गत वाद झाल्याचं पाहायला मिळालं। या वादामुळे या बैठकीचा बट्ट्याबोळ झाला। सभेच्या आयोजनासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली, पण प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी गटाला सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याचा आरोप करत त्यांनी त्याच विश्रामगृहात एक वेगळी बैठक सुरू केली। दुसऱ्या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक सुरू होती। शेवटी दोन्ही आयोजकांमध्ये एकमत झालं आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारातच पुढच्या बैठकीची दिशा ठरवण्यात आली। 21 लोकांच्या समितीचं पुनर्गठन करूनच छगन भुजबळांची महाएल्गार सभा आयोजित करण्याचा ठराव ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीनं अखेर घेण्यात आलेला आहे। ओव्हरऑल सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आज हजर राहून प्रत्येकाने एकमेकाला मार्गदर्शन केलं आणि 21 तारखेला कोर कमिटी त्याचे काय छोट्या छोट्या कमिट्या राहतील त्याला प्रत्येक ॲक्टिव्ह कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व द्यायचं आज ठरलं आहे आणि येणाऱ्या 21 तारखेला कार्यक्रमात ह्याच्यानंतरचा पुढचं रणनीती ठरली जाईल। गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद सुरू आहे। छगन भुजबळांनी काल विधानसभेत थेट जरांगेंवर निशाणा साधला
मात्र या वादामध्ये आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उडी घेतलेली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विधान परिषदेत मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या चर्चेत बोलताना सुरेश धस यांनी छगन भुजबळांना थेट सवाल विचारलेत. त्यामुळे आता सरकारमध्येच सुंदोपसुंदी असल्याचं समोर आलेलं आहे. या जरांगेंची सभा आमच्या झेडपीने काढले ऑर्डर की उद्यापासून उद्या मिटिंग आहे इथे जरांगेची सगळ्या शाळा कॉलेज बंद. अरे म्हटलं काय मुख्यमंत्र्यांची सभा असती, प्राईम मिनिस्टरची शाळा कॉलेज बंद आहे आणि आता शाळा कॉलेज बंद कशी. आणि मग रात्री उशिरा त्यांनी ही ऑर्डर मागे घेतली. माननीय भुजबळ साहेबांना सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले. आता 21 लाखात सभा झाली. मी पण मराठा आहे. सभापती महोदय, आम्हाला कोणी सुद्धा विचारलं नाही. आपापल्या लोकांनी वर्गाने गोळा केल्या, आपापले लोक पैशाने गेले आणि तिथं जमा झाले. आम्ही अजिबात कोणताही जिल्हा परिषदेचा सरपंचाला सुद्धा विचारलं नाही काही देतो का म्हणून. ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घरं पेटली, जीव धोक्यात आले, अध्यक्ष महोदय, इतरांची सुद्धा हॉटेल पेटली, कोणाच्या असे 8-10 ठिकाणी एकाच वेळेला 200, 400 लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले. अध्यक्ष महोदय, ते तर कसला ओबीसी कसलं काय. बाकीचे मराठा समाजाचे बी ऑफिस जाळले ना. प्रकाश सोळंके मराठाच आहेत ना, त्यांच्या घरावरती गेले. त्यांच्या भावांचं घर बीडला ते बी पेटवून दिलं. जयदत्त अण्णांच्या घरावरती जायला नको ते तिथं पण गेले. आणि शिवसेना शिंदेगड दोन्ही जिल्हा प्रमुखाचे ऑफिस जाळून टाकले.